विक्रोळी म्हटलं तर टागोर नगर, कन्नमवार नगरला पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आणि आज दोन संघ पहिल्याच हाफमध्ये विक्रोळीचे संघ आहेत. सी बाउंड्रीचं क्रिकेट आहे. बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रवीण खनकाने त्या सोबतीला सागर पाऊस चिट्टू. अगदी सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं आहे. आणि पहिलीच मॅच व्हाईट ट्रॅक व्हाईट टी शर्ट पण बघायला खूप मजा येईल आणि मॅच पण चांगली रंगेल. इनिंग ब्रेक्समध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण पण तयार राहा. AVCC चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी या दोन्ही टीम्स आपण टॉस पण केला जाईल यानंतर आणि दुसरी मॅच पण यानंतर त्वरित खेळली जाईल. AVCC चेंबूर संघ आपला टी शर्ट्स आणि रॉयल फ्रेंड्स आपल्या पण टी शर्ट्स आपण घेऊन जायचे आहेत. टाइम सेट केला जातो मित्रांनो. अंपायर्सने टाइम सेट केलाय त्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग झाली पाहिजे आणि योग्य त्या वेळामध्ये जर तुम्ही मॅच संपवलात तर तुम्हाला पण पेनल्टी लागणार नाही. आमच्यासोबत आमचे आज कॉमेंटेटर पंकज जिंदप आहेत. याच परिसरातील एक स्थानिक खेळाडू आणि आता सध्या चांगली कॉमेंट्री पण करतात. एक चांगलं ओरम क्रिकेट पण ते खेळलेत. लेट्स प्ले. बघा प्लेयरची जिकडून एंट्री आहे तिकडूनच प्लेयर जाणार आहे. पडद्यावरून जर कुठला प्लेयर येताना आदळला तर तुम्हाला पेनल्टी असणार आहे. 2 रनची याची विनंती घ्या. लेट्स प्ले. आपण मॅचला सुरुवात करतोय. बोला गणपती बाप्पा. निहार येतात बॉलिंगसाठी. निहार राणे चांगले बॅटर आहेत, बॉलर आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळले. स्ट्राईक एंडला प्रवीण खनका. प्रवीण खनकाने पहिलाच बॉल थोडी चुकी झाली. प्रवीण खनकाचं कॉम्बिनेशन चुकलं आणि नॉडीने बॉल खूप चांगला कलेक्ट केला. थ्रो थोडा चुकीचा होता बट रोहनने पण बॉल कलेक्ट केला आणि पहिलीच विकेट जातीये. थोडा वेळासाठी वाटलं की बॅनरच्या वरून बॉल जातोय की काय असं होतं कधी कधी बट नॉडीचा रितेशने थोडा चुकीच्या पद्धतीने थ्रो पाहिला गेला आणि रन्स 1ने तिकडे खातं ओपन होताना पाहिलं गेलं. स्ट्राईक एंडला सागर हलक्या हाताने फक्त तिकडे ढकलला गेलाय. सागरला माहिती आहे की इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. पहिला डाव आहे. मॅच जर बनवली तरच मॅच होऊ शकते. डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रेलिंग वरती मित्रांनो हात जास्त जोर देऊ नका. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा आहे आणि द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. मुंबईकर 9 आपली मुंबई सर्वांची मुंबई आणि त्या मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आज संपूर्ण
भारतात प्रसिद्ध आहे अंडरआर्म क्रिकेट, की अशा पद्धतीने पण क्रिकेट खेळलं जातं. कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ आहे. स्ट्राईक एंडला सागर पावसे चिट्टू. या बॉलवर देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. निहारचा अतिशय वेगाने बॉल, बट तिकडे सागरने एक सिंगल रन कंप्लीट केला आणि एका धावेने मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवर आलेली विकेट कुठे ना कुठेतरी मॅचचं टर्निंग पॉईंट ठरलं आणि सुरुवात चांगली केली. रनआउट आला पहिल्या बॉलला. IPL वर पण सर्वांचं लक्ष आहे. कल्याणची देखील एक चांगली स्टारकास्ट आहे. 24-25 जरी आलं तरी या ग्राउंडवर फायटेबल आहे. यानंतर रॉयल फ्रेंड्स पण तयार आहे. आमचे बंटी खूप चांगलं क्रिकेट यानंतर पण बघायला मिळेल त्यांच्या विरुद्ध. AVCC चेंबूर. या बॉलवर लेझी. रोहन थोडे लेझी राहिले आणि हेनय कुमार यांची पण एक चांगली स्टारकास्ट. हेही चेंबूरच्या अगदी त्यांचा पण एक संघ मान्य करून ते पण तयार आहेत. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र अर्जुन आहेत. खूप चांगली बॉलिंग त्यांनी आयकॉन संघासाठी खेळले. त्यानंतर हरियालीसाठी देखील सिद्धिविनायक संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले. टागोरनगरला रितेश आणि अर्जुन शॅगी एक त्यांची स्टारकास्ट असायची. आमचा प्रवीण. पहिली ओव्हर बघता बघता कुठे ना कुठेतरी स्कोर थांबलाय आणि स्कोर झालाय 5 रन. एक रन या ग्राउंडवर महत्वाचा आहे. फिल्डिंग फॅक्टर महत्वाची आहे. या बॉलवर अतिशय वेगाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जाईल 4 रनसाठी. काय स्क्वेअर कट खेळलाय चिट्टूने. क्लासिकल कट. कडक. चिट्टूचा आज हेअर कट आणि स्क्वेअर कट पण बघण्यासारखा. आणि बघता बघता स्कोर पाहिला तर 9 धावा झाल्यात धावफलकावरती. म्हणजे दीर्घ श्वास घेतला अमन आणि चिट्टूने की आम्ही स्कोर बनवलाय. प्रवीण खनकाने पण तिकडे दीर्घ श्वास घेतला की स्कोर झाला. आता आम्ही थोडे मॅच मध्ये आलो आहे. विकेट गेली हरकत नाहीये, बट रन्स बनवले. पहिली ओव्हर संपले. 9 रन्स झाले धावफलकावरती. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व आमचे कांजूरचे स्थानिक खेळाडू आणि मुंबईकर 9चे सर्व त्यांचे पाठीराखे. बॉलिंगसाठी सनी येतात. चांगले खेळाडू आहेत. आयकॉन संघासाठी पण त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि खुल्या गटामध्ये पण मेलविनचं मला एक टुर्नामेंट आठवते, सिरीज मिळवली होती. वायकट्ट्याला पण अश्विनी दादर संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले. चांगले बॅटर आहेत. चांगले ऑलराऊंडर आहेत. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर नो बॉल. रोहनने चांगला बॉल कलेक्ट केला. आज सर्व स्टेशन चे संघ आहेत. 2 संघ विक्रोळीचे आहेत. या बॉल देखील स्क्वेअर कट. गॅप मध्ये बॉल. खूप चांगली फिल्डिंग रितेश पाटीलची. अगदी बॉल कव्हर केला आणि तिकडे अमनने पण लहरामध्ये बॅटिंग करतोय. पहिलीच मॅच असल्यामुळे थोडा मैदानाचा आढावा घेणं तुम्हाला गरजेचं आहे. रन झालेत आतापर्यंत 11 धावा झाल्यात धावफलकावरती. 24 ला 24 जरी केलं तरी या ग्राउंडवर फायटेबल आहे. खूप चांगलं ग्राउंड आहे. आउटफील्ड पण खूप चांगली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला आणि तिकडे सागरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गुड बॉल सनी. चांगला बॉल पाहिला गेला सनी यांच्या माध्यमातून. बॅटर थोडे चुकीच्या पद्धतीने खेळले आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतंय सागरला.
वळत मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी सनी स्ट्राईक एंडला बॅटर कृष्णा येतात. चांगले खेळाडू आहेत कल्याणचे. टीमला काय गरज आहे हे खेळणं तुम्हाला गरजेचं आहे. जे टीमला गरजेचे तर तुम्ही ते खेळला तर मॅच बनवू शकते. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे आणि मॅच कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर थोडी क्लोज होताना पाहायला मिळते. दोन्ही टीमकडे मॅच बॅलन्स आहे. मुंबईकर 9 चौथ्या पर्वामध्ये आज खूप चांगलं आयोजन. या बॉलवर फुटवर्क चांगलं होतं. गॅपमध्ये फ्लिक केलं. नितेश तिकडे होते आणि नॉडून एक चांगल्या पद्धतीने बॉल अडवला. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. मी वारंवार उल्लेख करतो तुमच्याकडे एखाद दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल, बट फिल्डिंग करणारे फिल्डर पाहिजेत आणि ह्या ग्राउंडवर तर फिल्डर्स पाहिजेत, कारण कधी बाउंड्री येईल याचा नेम नाहीये. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने थोडी पिचिंग पाहिली गेली आहे. व्हाईट बॉल आणि रन सिंगलने पुढे जाईल. 13 धावा झाले फलकावरती. 14. श्री साई स्पोर्ट्सला पण आज लाईव्ह पण पाहतोय क्रीडा स्पर्धा. या बॉलवर गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल, बॉल थांबणार नाहीये. कृष्णाच्या बॅटमधून एक क्लासिकल बॅटिंग. 4 रन. इट्स अ बाउंड्री. बघा कृष्णाने गॅप शोधला प्रॉपर. त्याला माहिती आहे की पॅडल स्वीपला चान्स आहे. गॅप थोडा मोठा आहे आणि टायमिंगला बाउंड्री आली. एक अनाउन्समेंट करतो, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. ज्या टीम खेळणार आहेत त्यांनी पण लक्ष द्या. रिव्ह्यू जे घेणार ते फक्त फिल्डर घेणार. बाहेरून जर कॉल करताना कोणी आढळला रिव्ह्यू देण्यात येणार नाहीये. बॅट्समन जर बॅटरला घ्यायचं तर बॅट्समन घेणार, फिल्डरला घ्यायचं तर फिल्डर घेणार, बट बाहेरून कॉल करून तो रिव्ह्यू घेण्यात येणार नाही. चांगली बॅटिंग करतात कृष्णा. या बॉल देखील पुन्हा कट करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी गेली गेली. बॉल हातातून निसटला आणि बघता बघता रन कंप्लीट होतीये. एक सिंगल. बघा हे व्यावसायिक क्रिकेट आहे. एखाद दुसरं रनआउट पण मॅच मधून तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकतो आणि अशा कित्येक मॅचेस मी जवळून बघितल्यात की एक रनआउट एक कॅच मॅच पलटताना पहिली गेली आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळताय तेव्हा तुम्हाला एखाद दुसऱ्या संधीचा फायदा उचलणं गरजेचं आहे. रन्स पाहिलेत आतापर्यंत 19 मॅचमध्ये आले. बघता बघता आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ. पहिल्या बॉलवर आलेली विकेट विसरून चालणार नाहीये, बट त्यानंतरची बॅटिंग केली. सागरचं एक बाउंड्री, त्यानंतर अमनने पण चांगलं सिंगल डबल. आता कृष्णा पण चांगली बॅटिंग करतात. दोन ओव्हर संपल्यात. 19 धावा झाल्यात. बॉलिंगसाठी संजय येतात. संजय शेट्टी चिप्या. खूप वर्षापासून अगदी आम्ही त्यांना बघितले क्रिकेट खेळताना. मग आयकॉनचं हे नाव ज्यांनी दबदबा खूप वर्षापासून टागोरनगरचं क्रिकेट त्यांनी जवळून खेळलेत आणि व्यावसायिक क्रिकेट पण त्यांनी पाहिलंय असे संजय शेट्टी चिप्या. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर तिकडे सन्मान दिला कृष्णाने. खूप चांगली खेळपट्टी आहे. मुंबईकर 9चं मी कौतुक करेल आणि सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर या परिसरातील दमदार आमदार सुनील भाऊ राऊत साहेब, संदीप बाप्पा राऊत साहेब ज्यांचं देखील सहकार्य राहिलं गेलंय. धनंजय पिसाळ साहेब आमचे. या बॉलवर फुटवर्क चांगलं आहे आणि तिकडे अक्षय होते. अक्षयचा पण आता हार्टबीट चेक केला तर वाढला असेल की बॉल हा जर पास झाला असता. तुषार कदमने पण तिकडे स्माइल केली की जर ही बाउंड्री गेली असती तर मॅच थोडीफार कठीण आहे. त्यामुळे फिल्डर तुमच्याकडे पाहिजेत. पॉइंट स्क्वेअर कट थोडा जवळ आहे. कव्हर्स समोर पण तुम्ही चांगला चान्स घेऊ शकता. स्वीप पण चांगली जवळ आहे. त्यामुळे बॅट्समनसाठी थोडंच बेनिफिट आहे. या बॉलवर चांगला बॉल कलेक्ट केला. सनीने बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल अमनला. फुटवर्क चांगलं होतं आणि सनी आणि चिप्या मला असं वाटतं गेले 10-12 वर्ष एकत्र खेळतात. त्यामुळे हा बॉल सनीला कलेक्ट करायचाच आहे. खूप चांगला कलेक्ट केला. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर यश येतात. यश सिंग येतात.
या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. सिद्धेश 11 विक्रोळी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा चांगली पिचिंग पाहिली गेली. गुड बॉलिंग संजय. प्रॉपर बॅट्समनची हालचाल बघितली आणि थोडा मागे टप्पा ठेवला, व्हेरिएशन केला आणि थांबवलं बॅटरला. या बॉलवर देखील फुटवर्क चांगलं होतं, चांगली फिल्डिंग डीप मध्ये नॉडीची. आणि नॉडीनी पण आता स्वतःला मला असं वाटतं फिटनेसकडे लक्ष ठेवलंय. खूप चांगला बॉल अडवला नॉडीने आणि चांगले जिद्दी खेळाडू आहेत. वेल स्टॉप. 22 धावा झाल्या धाव फलकावरती आणि खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली संजयची. स्टंप टू स्टंप बॉलिंग केली म्हणून संजय एवढ्या वर्ष खेळतो. कुठल्याही प्रकारे त्याने एक्स्ट्रा टाकला नाहीये. स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकली आणि गुड बॉलिंग संजय. स्कोर थोडा थांबवला आणि ग्राफ आणि पूर्णपणे बॉलिंगसाठी दीपक येत आहेत. वाल्मिकी परिसरात पण टागोरनगरला एक चांगलं क्रिकेट खेळलेत आणि आज स्टेशन वाईज खेळायचे तुम्हाला विभागातील सर्व संघातील एक एक चांगले चांगले खेळाडू घेऊन यायचं आहे आणि तरच तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळू शकता. टीम चांगली बॅलन्स पाहिजे. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. अंडरआर्म क्रिकेटचा जर एक महत्वाचा फॉर्म्युला असेल तर एक्स्ट्रा रन्स कंट्रोल. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल अगदी सिंगल रन मिळेल. चांगली बॅटिंग करतात. कृष्णाला पण माहिती आहे की सिंगल जरी आला तरी खूप महत्वाचं आहे. यानंतर एबीसीसी चेंबूर आणि रॉयल फ्रेंड्स विक्रोळी आपण पण तयार राहा. चांगली मॅच यानंतर पण बघायला मिळेल. चेंबूरची पण एक चांगली स्टारकास्ट आहे आणि सध्याच्या घडीला एबीसीसी हे नाव पण चर्चेत आहे. आमचे निरंजन पाटील पण तयार आहेत, कंडक्टर आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट अगदी आम्ही जवळून बघितलंय. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि 4 रन. मला असं वाटतं निरंजन लकी आहे कल्याणसाठी आणि बघा आल्या आल्या बाउंड्री आली आहे. चांगलं टायमिंग केलं कृष्णाने आणि प्रॉपर फुटवर्क होतं. आणि हिम्मत केली कृष्णाने. वेल बॅटिंग. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. बॉल थोडा हातातून निसटला. 1 रन मिळेल. स्कोर जाऊन पोहोचेल बघता बघता स्कोर कार्ड वरती. 29 धावा झाल्या धावफलकावरती. वेल बॅटिंग कृष्णा. चांगली बॅटिंग केली कृष्णाने. रन्स बिल्डअप केले आणि टीमला जे गरजेचं होतं ते त्यांनी बनवले. वेल प्लेड. स्ट्राईक एंडला यश. या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने समोर ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. बघता बघता 30 धावा कंप्लीट केल्या गेल्या. टीम आई गावदेवी चिंतामणी कल्याण जो टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. बघा तुमचा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला पाहिजे. प्रवीण खनकाची पहिल्या बॉलवर विकेट गेली होती रनआउट, पण त्यानंतर त्यांनी रन्स बनवले आणि कॉन्फिडन्स ती बॅटिंग केली. शोल्डर डाऊन नाही केले त्यांनी. मॅच बनवत बनवत मात्र पुढे आले. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. समोर बॉल आता दोन्ही साईडला गेलाय. बघता बघता हिटर लागले जरूर. आता चेक केलं जाईल की दुसऱ्या याला रनआउटला आपण चेक केलं जाईल. थर्ड अंपायरचा कॉल नॉट आउट आहे, बट चेक केलं जाईल. बघूयात आपण. थर्ड अंपायर आमचं कॅमेरा टीम तिकडे उपस्थित आहे.
अंपायर संपल्यापर्यंत कळवती डिसिजन. कुशल आहे. 2 रन आहेत का 3 रन. नॉडीचा धगधग वाढली आहे. एक बाउंड्री जास्त मारावी लागेल. त्यामुळे हे खूप मॅटर करतं की रनआउट नॉट आउट आहे आणि 3 रन मिळतील. ऊपरवाला जबी देता छप्पड फाड़ के. चिट्टू घरातून येताना लक पण घेऊन आलाय. त्यामुळे लक पण तुमचं पाहिजे. आणि कल्याण प्रीमियर लीग पण त्याने एक सक्सेसफुल झाले. ते लास्ट बॉलर मला अजूनही आठवतात. कृष्णाने जी बॉलिंग केली होती आणि आमचे टॉम पण आज बघतायत मॅच. कृष्णाची ओव्हर कल्याण प्रीमियर लीगची फायनल आणि ती ओव्हर मजा आली मॅच बघायला. आणि ही पण मॅच तेवढीच रंगतीये. स्कोर झाला बघता बघता 33 रन झाल्यात. या बॉलवर समोर सडक पे कडक बे धडक चाबूक फटका. क्रॅकर स्ट्रोक. काय फटका खेळला गेला बॅटर यश. मित्रांनो यशच्या स्ट्रोक साठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून स्ट्रोक खेळले गेले यश. घेवत ग्राउंड शॉट मध्ये दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी जा. एबीसीसी चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी कॅप्टन आपण मैदानाच्या आतमध्ये पंचांची ताबा करायचा. लगेच टॉस केला जाईल. समजत नाही एवढं क्रिकेट खेळतो ना.
पहिली इनिंग 14 मिनिटं 35 सेकंड झाली, त्यामुळे तुम्हाला पण त्या टायमिंगमध्ये झाली पाहिजे इनिंग, याची पण नोंद घ्या. यानंतर रॉयल फ्रेंड्स संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. लेट्स प्ले आपण दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत. सिद्धेश 11 विक्रोळी या संघाला 38 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24 बॉलमध्ये 38 रन्स करायचे आहेत. चांगली स्टार्ट दिली तर 24 बॉल 38 पण या ग्राउंडवर पॉसिबल आहेत. सनी आणि त्या सोबतीला कुणाल हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि दोघांना मात्र इकडे आता चान्स घ्यावा लागेल आणि चांगली स्टार्ट दिली तर मॅच रंगेल. एव्हीसी चेंबूर संघ पण तिकडे टीम मीटिंग करते, ते पण तयार आहेत फाईट करण्यासाठी. विवेक आणि त्यांची एक चांगली स्टारकास्ट. आज चेंबूर म्हटलं तर तिकडे पण अंडरआर्म क्रिकेटचा एक पहिल्यापासून चांगला क्रेज राहिलाय. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन ओमकार, स्ट्राईक एंडला सनी, नॉन स्ट्राईक एंडला कुणाल आणि 38चा पल्ला गाठायचा आहे सिद्धेश 11 विक्रोळी. सिद्धेश हॉटेल म्हणून त्यांचं फेमस आहे विक्रोळी टागोरनगरला. प्रसाद पावसकर आमचे मित्र आणि आज त्यांचा संघ आहे, त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी चिंतामणी कल्याण. लेट्स प्ले. 38चा पल्ला गाठायचा आहे, बघूयात कसा स्टार्ट मिळेल. 24 बॉल 38. बॉलिंगसाठी ओमकार, स्ट्राईक एंडला सनी. पहिलाच बॉल हवेत आणि थोड्या वेळासाठी असं वाटलं की मॅच थोडीफार चालू होते की काय. सनीनी पण काय स्माइल केली, कॅच बनते की काय, बट थोड्या वेळासाठी कॅच हातातून निसटली आणि बट त्यांनी चान्स दिला यशने. बॉल बाहेर जात होता की नाही की डायरेक्ट पडद्याला लागणार होता हे आता कृष्णाने खूप चांगले एफर्ट्स दिले तिकडे. पहिला बॉल डॉट आलाय. बॉलिंगसाठी ओमकार, स्ट्राईक एंडला सनी. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय, थोडे डबल माइंड झाले. पुन्हा एकदा डॉट बॉल. गुड बॉलिंग ओमकार. ओमकारने चांगलं स्टार्ट दिली आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग. पहिल्या इनिंग मध्ये संजय शेट्टीने जी ओव्हर टाकली तिसरी, कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा टाकला नाहीये, स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकली आणि त्यामुळे मॅच थोडीफार बॅलन्स ठेवली. बट शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स आले आणि अंडरआर्म क्रिकेट जर चांगलं खेळायचं आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा रन्स खूप महत्वाचे आहेत, त्यांवरती कंट्रोल. या बॉलवर चांगलं फुटवर्क आहे डाऊन द ग्राउंड आणि तिकडे अंपायर्स चेक केलं जाईल की नक्की काय आहे ते.
नक्कीच कळवतील अंपायर्स आमच्यापर्यंत. सर्व श्री साई स्पोर्ट्सला आज आपण लाईव्ह पण मित्रांनो पाहतोय ही टुर्नामेंट आणि एकच रन असणार आहे तिकडे, त्यामुळे मॅच आता सुरुवात केली आणि पहिले 2 डॉट आले पण सनीने त्यानंतर सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एका धाब्याने खातं ओपन केल्या गेल्या टीम सिद्धेशिले पण विक्रोळी त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी चिंतामणी कल्याण. रिव्ह्यू आता विक्रोळी टीमला रिव्ह्यू नाहीये, एकच रिव्ह्यू याची पण तुम्ही नोंद घ्या. मुंबईकर 9 चषकाचं हे आज 4थं पर्व आहे. सर्व त्यांची टीम मुंबईकर 9 आणि 4थ्या पर्वामध्ये आज खूप चांगलं पदार्पण करत असताना भव्य दिव्य असं अंडरआर्म सी क्रिकेटची स्पर्धा. तब्बल आज 4 संघ खेळणार आहेत. उद्या 4 संघ सकाळी आणि त्यानंतर संध्याकाळी उद्या स्थानिक कांजूरचे देखील खूप चांगलं घमासान पाहायला मिळेल. या बॉलवर चांगला जज केला अगदी मायकल जॅक्सन स्टाईलने कुणालने. व्हाईट बॉल. केपीएल कांजूर प्रीमियर लीग पण या परिसरात एक चांगला ऑर्गनाईज करतात अंडरआर्मची, ज्या परिसरातून खूप चांगले प्लेयर्स पण पाहायला मिळाले. या ग्राउंडवर कबड्डी पण चांगलं खेळलं गेलं. दहीहंडी वेगवेगळं क्रेज आहे या परिसरात. या बॉलवर थांबून खेळले गेले. गॅपमध्ये बॉल, चांगली फिल्डिंग तिकडे. साई पाल इन ऍक्शन मध्ये आहेत. खूप वर्षाचा साई पालला पण चांगला अनुभव आहे. चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेला आणि बघता बघता स्कोर थांबवला आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आणि मॅच थोडीफार या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका पुन्हा एकदा फसकोय तिकडे. प्रवीण खनका पोहोचले आणि एक सिंगल रन मिळेल. आज 3 कॅमेऱ्यांसह युट्यूबला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. आमचे 4 कॅमेऱ्यांसह आमचे रोहित यादव तिकडे मेन कॅमेऱ्यावरती आहेत आणि अगदी श्री साई स्पोर्ट्ससाठी त्यांचा पण. त्यानंतर आमचे अक्षय पुष्पा, त्यानंतर आमचे संतोष वराडकर आहेत, विराज आहेत, श्रेयश आहेत आमचे, त्यानंतर संकेत, ईश्वर, सुमित, सर्व त्यांची टीम. या बॉलवर गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट बॉल. गुड बॉलिंग ओमकारने पहिल्याच ओव्हरमध्ये चांगला टीमला आकार दिलाय. गुड बॉलिंग, इकॉनॉमी बॉलिंग केली. पहिली ओव्हर संपली आणि स्कोर झालाय 3 रन. आशीर्वाद फाउंडेशनचे आमचे निखिलजी कोरके, आपलं पण स्वागत आहे. आपण देखील या निखिलजी व्यासपीठावरती आपलं पण स्वागत आहे. मॅच थोडीफार आता मात्र क्रुशल होती आहे. 18 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता आता 35 धावांची गरज आहे. टाइम चालू आहे मित्रांनो. टायमिंग वरती क्रिकेट खेळणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे टायमिंग वरती तुम्हाला मॅचेस संपवणं गरजेचं आहे. 18 बॉलमध्ये 35 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी साई पाल येत आहेत, ज्याने पण 1 वर्ष. या बॉलवर गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला आणि थोडे लेझी पाहिले गेले आणि कुणाल पण थोडे स्ट्रोक म्हणजे दम नव्हता, पण अगदी पुश केलं होतं आणि 1 रन मिळेल. साई पाल 2014 का 2015ला वायकट्टला पण त्यांनी बेस्ट बॉलर मिळवलंय आणि थोडं कमी क्रिकेट खेळलंय. पण साई पाल पण अगदी खूप वर्षापासून मी त्याला पाहिलंय. स्लो स्पिन, जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि चांगले खेळाडू आहेत, गडसी क्रिकेटर आहेत. नेहमीच टीमला गरज असताना इकॉनॉमी बॉलिंग त्यांनी पण केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कॅप्टनच्या बॉलने खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं, त्यामुळे हलक्या बॉलचं क्रिकेट त्यांना एक त्याच्यामध्ये त्यांना ऊर्जा देऊन जाते. स्ट्राईक एंडला सनी. या बॉलवर फ्लिक केलं गेलं. गॅपमध्ये बॉल, चांगली फिल्डिंग डीपमध्ये. वेल स्टॉप. विकीने चांगला बॉल अडवला. वेल स्टॉप विकी. मॅच थोडीफार आता कठीण होत चालली आहे, त्यामुळे रन्स बनवणं गरजेचं आहे. फाईट करावं लागेल. खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे, त्यामुळे त्या खेळपट्टीवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. मुंबईकर 9 चषक
प्रथम क्रमांक तब्बल 1,00,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत. प्रत्येक खेळाडूला व्हाईट टी शर्ट आपण जी प्रोव्हाइड केली आहे श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका फसला थोडा. बॅटची हलकीशी एज घेतली गेली आणि तिकडे डॉट बॉल. गुड बॉलिंग साई. या बॉलवर पंचांनी थांबवलं की अशी बॉलिंग तुम्ही करू शकत नाहीये. अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळावं लागेल. पंचांनी दंडित केलं गेलं आणि 100 रन्सने मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर जाईल 7 रन झालेत. 31 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पंधरा चेंडूने 31 धावांची गरज आहे. जवळपास डबल करायचे आहेत. साई पाल बेहतरीन स्पेल अपनी टीम के लिए यहाँ पर पेश कर रहे हैं. स्ट्राइक एंड पे बैटर सनी. इस बार सामने खेलने की कोशिश की और वहां पर थोड़ी देर के लिए लगा कि बास्केटबॉल चालू है. वॉलीबॉल स्टाइल ने बॉल अंदर डालने की कोशिश की बट वहां पर चांस था बॉक्स आउट के रूप में बाहर जाने का. बट वहां पर एक सिंगल रन. बाउंड्रीची गरज आहे. स्ट्राइक एंडला बॅटर कुणाल. या बॉलवर फुटवर्क चांगल्या गॅप मध्ये बॉल. 4 रन. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. तुम्ही मारलात आम्ही पण मारणार. बघा या ग्राउंडवर मॅच 12 बॉल 28, 12 बॉल 26 पण मॅच फिरू शकते. जर तुम्ही चांगली फिल्डिंग नाही केलात तर कठीण होऊ शकते मॅच. आणि जवळून पाहिल्यात आपण मॅच, त्यामुळे फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे या ग्राउंडवर. जो चांगली फिल्डिंग करेल तो या ग्राउंडवर चांगलं क्रिकेट खेळू शकतो. कव्हर जवळ आहे, पॉइंट जवळ आहे, स्वीप जवळ आहे, समोर जवळ आहे, सगळीकडे जवळ आहे. म्हणजे जिकडे चांगला स्ट्रोक खेळेल तिकडे बाउंड्री जाण्याची शक्यता आहे. आणि स्कोर 4 ने पुढे जाईल. स्कोर झालाय 12 रन. स्ट्राइक एंडला कुणाल चांगले बॅटर आहेत. या बॉलवर नो बॉल आणि शेवटच्या क्षणी कुणालने सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नो +1. मॅच मध्ये आता हळूहळू आलेत. 13 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. म्हणजे 3 बाउंड्रीज मारायच्या आहेत. हे पण कॅल्क्युलेशन पाहिजे. तुषार मंडलिक पण यानंतर इनॅक्शन मध्ये ज्यांनी दोस्ती चषकामध्ये इथे सिरीज मिळवली होती असे आमचे अगदी जवळचे मित्र, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळले. आमचे राजू मंडलिक यांचे चिरंजीव. या बॉलवर गॅप मध्ये खेळले गेले. सनी कुछ तो कर दे फनी. और सनी ने यहां पर हल्ला बोल कर दिया है. बॉल बॉक्स आउट मध्ये बाहेर चाललेला. जर ते नसतं गेले तर एक सन्नीची बाउंड्री आली नसती. हे गणित खूप वेगळं आहे आणि त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. आमचे संजू भोला पण यानंतर इनॅक्शन मध्ये आहेत. ज्यांनी पण आम्ही अंडरआर्म खूप चांगली बॅटिंग त्यांनी पण बघितली आहे. डीपी संजू सर्कल बाउंड्री, अंडरआर्म क्रिकेट, सी बाउंड्री, चांगल्या चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. चेंबूरची पण स्टारकास्ट आहे. आज कांजूरचे स्थानिक खेळाडू पण मॅचचा आनंद घेतात. आमचे 2 जुडवा ब्रदर्स पण मॅच बघतात. ज्यांनी पण कांजूरचं क्रिकेट पाहण्यासाठी अगदी पुढे जावं, कांजूरचे प्लेयर्स पुढे जावे आणि खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेटला इकडे क्रेज राहिलाय. आमची जेडीची नक्कीच आठवण येईल. जय डोबावकर ज्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं. जेव्हा जेव्हा कांजूरमध्ये येऊ तेव्हा जेडीची आठवण नक्की येईल.
मॅच थोडीफार शांत होताना पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. 12 बॉल 20. सिंगलने सुरुवात केली या ओव्हरमध्ये, पण आता मॅच थोडीफार मॅच बनवावी लागेल. रनची गरज आहे. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला आणि बॉलर कृष्णाने चांगली पिचिंग केली. न्यू बॅटर रितेश पाटील येत आहेत. मॅच बनवणं गरजेचं आहे. आता रितेश पाटीलला पण माहिती आहे की सेट होण्यामध्ये टाइम नाहीये. अंडरआर्म क्रिकेट फास्ट क्रिकेट आहे. 24 बॉलमध्ये तुम्हाला झटपट रन्स करायचे आहेत. 38चं एक टार्गेट होतं, त्यामुळे मॅच आता थोडीफार बनवणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर रितेश पाटील. क्रुशल मॅच आहे. कल्याण विरुद्ध विक्रोळी. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल, चांगली फिल्डिंग प्रवीण खनका. नऊ बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. त्यामुळे आता फास्ट खेळणं गरजेचं आहे. लास्टला 6 बॉल 15, 6 बॉल 14 जरी मॅच आली तरी बघायला मजा येईल. क्रुशल मॅच आहे. स्टेशन वाईजचा फॉर्मॅट आहे. मुंबईकर 9चं एक भव्य दिवस आयोजन. बॉलिंगसाठी कृष्णा. स्ट्राइक एंडला बैटर सनी. सनी कुछ तो कर दे फनी, और सनी को यहां पर चांस लेना जरूरी है. दोन्ही टीमकडे मॅच अगदी बॅलन्स चालू आहे. कधी कल्याण कधी विक्रोळी आहे. निमित्त कांजूर मार्ग आहे. या बॉलवर समोर खेळले गेले. फटका चांगला होता, बट बॉलरने एफर्ट्स दिले. वेल स्टॉप. आणि मॅच आता मात्र थोडीफार रंगताना पाहायला मिळते. 18 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. 8 बॉलमध्ये 18 रनची गरज आहे. एकाच दुसरी बाउंड्री ह्या 2 बॉलमध्ये आलीच पाहिजे. 8 बॉल 18 आहे. 8 बॉल 18ला बघूयात आता काय घडेल आणि काय बिघडेल. बॉलिंगसाठी कृष्णा. स्ट्राइक एंडला बॅटर रितेश पाटील. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडाफार फसला गेला आहे. मॅच पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल आणि 25 धावा झाल्या धावफलकावरती. 21. 7 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 17 रनची गरज आहे. 7 बॉल 17 आहे आणि दोन्ही टीमला खतरा आहे. मॅच अगदी या बॉलवर पूर्णपणे मॅचचं गणित थोडंफार बदलू शकतं. 7 बॉल 17 आहे. स्ट्राइक एंडला सनी आहे, जो चांगला फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. 7 बॉल 17 आहे. या बॉलवर ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग केली कृष्णाने, पण स्टंप टू स्टंप बॉलिंग केली, इकॉनॉमी बॉलिंग केली आणि मॅच आता आले शेवटचे 6 बॉल 16 आणि रन करा गोळा. बघूयात आता मॅच 6 बॉल 16ला कोण जिंकेल. शेवटचे 6 बॉल कल्याण जिंकेल की विक्रोळी.
बॉलिंगसाठी विकी येत आहेत. शेवटची ओव्हर घेऊन विकीला पण आता चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. नवीन नवीन चेहरे कल्याणमधून पाहायला मिळत आहेत आणि बघा त्यामुळेच आज चांगले खेळाडू आहेत. बेस्ट बॉलर त्यांनी ह्या वर्षात खूप वेळा मिळवलाय, पण आता 6 बॉल 16 आहे आणि ही मॅच त्याला जिंकवणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला सन्नी आहेत, दोन्ही पण बॅटर सेट झालेत, त्यामुळे मॅच रंगेल. या बॉलवर फ्लिक केलं गेलं, पहिला बॉल बाउन्स झाला तिकडे. फटका चांगला होता बट सिंगल रन आणि आता 5 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे. बघा एका दुसरी बाउंड्री जर कमी आली असती तर मॅच सिद्धेश इलेव्हन संघाकडे पण होती. 5 बॉलमध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सनी, बॉलिंगसाठी विकी. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय, चांगली फिल्डिंग डीप मध्ये. बॉल स्टॉप, बॉल आतमध्ये ढकलायचा आहे. या ग्राउंडवर जो हे शिकेल तो चांगलं क्रिकेट खेळेल. की बॉल पकडायला नाही गेला, दोन्ही बॉल आतमध्ये ढकललं, 3 रन वाचवले. या बॉलवर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मॅच आता थोडीफार फसताना पाहायला मिळतेय, बट फाईट केली सनीने, चांगली इनिंग बिल्डअप केली. रितेश पण प्रयत्न करतात, बट आता थोडीफार कठीण होतीये मॅच. 3 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे, बट कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 3 बॉल 13 करायचेच आहेत. या बॉलवर कहाणी में ट्विस्ट, मॅच थोडीफार बदलेल का? अंपायरने तर रिव्ह्यू दिला, बट फिल्डिंग टीमने रिव्ह्यू चेक केला, रिव्ह्यू घेतला जाईल. आपण चेक करूयात. यानंतर रॉयल फ्रेंड्स आणि त्यांच्या विरुद्ध एबीसीसी चेंबूर. राजन प्रजापती पण इनॅक्शन मध्ये, आज त्यांचा पण संघ आहे. चेंबूर म्हटलं तर खूप चांगलं क्रिकेट आहे आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. मॅच क्रुशल होती आणि नो नाहीये. आणि सागर पावशेला कॉन्फिडन्स होता, त्यांनी लगेच रिव्ह्यू घेतला की चेक करूयात आपण. मॅच आता थोडीफार कठीण होती, बट फाईट केली. लीग मॅचचा फॉर्मॅट आहे, त्यामुळे अजून एक संधी सिद्धेश इलेव्हन विक्रोळी संघाला असणार आहे. गुड बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग केली विकी आणि शेवटच्या कृष्णाने. दोन्ही बॉलर्सने जी स्टंप टू स्टंप बॉलिंग केली होती. 12 बॉल 20 या ग्राउंडवर फायटेबल होती मॅच आणि या बॉलवर देखील कठीण होती. वेल प्लेड, वेल बॉलिंग विकी. शेवटची ओव्हर पण चांगली आली, गुड बॉलिंग. खूप चांगली फिल्डिंग पण केली आणि त्यामुळे आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ पहिला सामना जिंकतोय. अभिनंदन, हार्ड लक टीम सिद्धिविनायक सिद्धेश विक्रोळी. आणि एका साईडला टीम एबीसीसी चेंबूर त्यांच्या विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी अशी मॅच असणार आहे. टॉस जिंकला रॉयल फ्रेंड्स विक्रोळीने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. जशी मॅचला सुरू होते तशी मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे पंकज इंदप जॉईन होतील. थँक्यू.